मित्र, तुझं नाव काय आहे, तू कुठून आला आहेस आणि आज तू जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानाबाहेर या ठिकाणी हा बोर्ड लावून बसलेला आहे, नक्की मागणी काय आहे तुझी? माझं नाव राजेश बोरे. आता मध्यंतरी आमच्या इथं बोरमाळ्यामध्ये एक हल्ला झाला होता. बिबट्याने हल्ला केला होता आमच्या ग्रामस्थावर. त्यावेळेस एक त्याला झाली 8-9 महिने झाले असतील. त्यावेळेस मी पिंजऱ्यात बसलो होतो. पिंजऱ्याचं आंदोलन आम्ही केलं होतं, इथं हायवे जाम केला होता आणि नंतर पोलीस स्टेशनला तो पिंजरा नेऊन तसंच आम्ही परत जिथं हल्ला झाला होता त्या ठिकाणी वावरात नेला होता. त्यावेळी त्या पिंजऱ्यामध्ये मी उपोषणाला बसलो होतो. पण त्यावेळी दादा माझे उपोषण सोडायला आले होते 1-2 दिवसानंतर. त्यावेळी दादानी मला एक शब्द दिला की मी आता नवीन आहे, मी नुकताच आता आमदार झाले, पण मी नवीन आहे, मला एक 5-6 महिन्याचा काळ दे, मी 100% बिबटमुक्त शिवजन्मभूमी करेल. परंतु आता 8-9 महिने झालेत, दादांना काही यश येताना दिसत नाही. कारण दादा ज्यावेळी मी फक्त एका शब्दावर त्यांच्या उपोषण सोडलं होतं की दादा मला सांगितलं होतं दादांनी की वाघाला घालवायला वाघच पाहिजे आणि मी वाघ आहे, म्हणजे दादा वाघ आहे. परंतु आज आमचा वाघ याच्यात अयशस्वी ठरताना दिसतो. मग मी पुन्हा एकदा दादांना आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी आलोय. दादांची तुझी भेट झाली नाही? नाही अजून. दादा आंदोलनात आहे. आम्ही मंचरला गेलतो आंदोलनात, पण जागोजागी आंदोलन झालं पाहिजे. कारण फक्त मंचरचाच हा विषय नाही, तर पूर्ण आपल्या तालुका आहे, 2-3 तालुके आहेत, सगळ्यांचाच हा विषय. तर आमचं काय झालं, आता आम्ही जे तरुण युवक आहेत, आता खासदार साहेबांच्याही ऑफिस समोर त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे, वळसे पाटलांच्या ऑफिस समोर आंदोलन होणार आहे. आम्ही प्रत्येक थोड्या गटगटांनी जे लोक प्रतिनिधी आहे यांच्या कानात आमची मागणी सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी. म्हणजे तुमची काही संघटना आहे का? संघटना नाही, आपण एक सामान्य कार्यकर्ते म्हणून आपले जे बांधव घेऊन जुन्नर तालुक्यातले आमचं चालू आहे. असं शरद सोनवणे यांनी तुला शब्द दिला होता, परंतु तो शब्द त्यांनी पाळलेला नाहीये असं तुझं म्हणणं आहे? हा बरोबर ना. आता ते म्हटले होते 6 महिन्यात हल्ले आपण थांबू, परंतु आता 8-10 महिने झालेत, परंतु हल्ले कमी व्हायचे सोडून हल्ले वाढत चाललेत. आता आपण बघतोय 3 दिवस झाले पिंपरखेडला हल्ले होतात. आपल्या तालुक्यामध्ये देखील भयानक हल्ले, रोज बिबट्या. काल आम्ही बिबट्या पाहिल्या. आमदार शरद सोनवणे यांच्या शब्दावरती तुला विश्वास नाहीये? दादांवर माझा पूर्ण विश्वास होता, आता पण मला थोडा संशय वाटतोय. कारण आता फक्त दादांवर विश्वास ठेवून चालणार नाही ना, काहीतरी करायला पाहिजे. माणसं मरत चालल्यात, आपण कुठेतरी गांभीर्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे आज वेळ आली आहे दादांची ऑफिस व्हायची. नक्की तुझी भूमिका काय राहणार आहे, तुझ्या मागण्या काय आहेत? आता मला असं समजलं की आता जे मंचरला आपलं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनात आता काहीतरी प्रशासकीय अधिकारी किंवा काहीतरी पालकमंत्री येतील. त्या ठिकाणी जशी भूमिका, समजा ते आंदोलन संपल्यानंतर मी पण या ठिकाणावर उठल, तोपर्यंत तू इथेच बसून राहणार आहे? राहील मी. आमदारांना तू नक्की काय आवाहन करशील? आव्हान एकच आहे, आम्हाला बिबटमुक्त शिवजन्मभूमी हवी आहे दादा. कारण तुम्ही ते शब्द देऊन किंवा मतदानाच्या वेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आम्ही बिबटमुक्त शिवजन्मभूमी करू, आणि असं झाल्यानंतर आम्ही तुम्हाला मतदान केले. आम्ही तरुणांनी तुम्हाला मतदान केले, परंतु आज आम्हाला आमची फसवणूक झाल्यासारखी वाटते दादा. तुमची क्रेज आमच्या तरुणांच्या मनामध्ये खूप काही आहे. तुमच्या व्हिडिओच्या मार्फत मी दादाला आवाहन करतो, तुमचं हे कुठंतरी क्रेज कमी होत चालली आहे. कारण बिबट्याचे हल्ले थांबत नाही आणि तुम्ही याच्यात सबसेल अपयशस्वी ठरताना आम्हाला दिसतात. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.